नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी भडंग। त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो मुरमुरे, अर्धी वाटीला थोडेसे जास्त शेंगदाणे आहेत, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, 2-3 हिरव्या मिरच्या आहेत आणि साखर जी आहे ते आपल्याला अगोदर थोडीशी मोठी वाटून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये। त्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला लसण पण असा थोडा मोठाच आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर हे कोल्हापुरी जे भडंग आहे ते अगदी चविष्ट लागते, खूप छान अशी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। आणि ह्याच्या काही खास टिप्स म्हणजे की ह्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि कुठलेही पदार्थ ओले टाकायचे नाही, ते सर्व अगोदर भाजूनच टाकायचे। त्यामुळे काय होईल, आपलं जे भडंग आहे ते अगदी कडक राहील। 1 महिना 2 महिने तुम्हाला जितके दिवस ठेवायचे तितके दिवसाचे मस्त कुरकुरीत अशी कडक राहील। त्यासाठी आपल्याला कोणतेच पदार्थ ओले घालायचे नाही आहे, त्यामध्ये सर्व आपल्याला तळून घेऊनच टाकायचे आहे। तर सर्वप्रथम मी आता मुरमुरे जे आहे ते कढईमध्ये टाकून हलके असे भाजून घेणार आहे। मस्त असे कडक झाले की आपण आता मुरमुरे काढून घेणार आहोत। मुरमुरे जे आहेत ते तेलामध्ये तळण्यापेक्षा अगोदर थोडेसे भाजून घेतल्याच्या नंतर काय होईल, आपला जे भडंग आहे ते खूप छान अशी कुरकुर लागेल। तर हे कोल्हापूरची फेमस अशी ही भडंग आहे। त्यानंतर आता आपल्याला मुरमुरे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत, तर ते छान असे कुरकुर झालेले आहेत। त्यानंतर आपण आता कढईमध्ये तेल टाकून शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे जे वजनाने आहेत ते 100 ग्रॅम आहेत। छान असे शेंगदाणे आपल्याला मधून फुटले की काप झाले की काढून घ्यायचे आहेत। आपल्याला खूप छान लागतील काप झाल्याच्या नंतर। भाजल्या गेलेले आहेत, लाल कलर पण आलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला लगेचच हिरवी मिरची ती पण त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे। तुम्ही हिरव्या मिरची अशी अगदी मऊ ठेवायची नाही, मऊ ठेवल्याने काय होईल की आपलं भडंग जे आहे ते मऊ पडेल थोड्या दिवसानंतर। त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही ॲड करायचं नाही आहे। कढीपत्ता पण हा थोडासा सुकलेलाच होता, त्यामुळे मी सुकलेलाच वापरलेला आहे, का तर मऊ पडणार नाही भडंग। त्यामुळे छान असा कुरकुर होईपर्यंत कढीपत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कुरकुरीत झालेला आहे तर आता मी काढून घेणार आहे। त्यानंतर आता आपल्याला लसूण घालायचं आहे। कुटण्याऐवजी तुम्ही लसणाच्या अशा अख्ख्या पाकळ्या सुद्धा काही टाकल्या तरी चालेल, पाकळ्यानं पण खूप छान लागेल। लसण भडंग असं म्हणतात, ते पण छान लागेल चवीला। त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे तिखट। लसण भाजलेलं आहे, तिखट जे आहे ते मी 1 चमचा वापरलेला आहे। आणि आपल्याला इथे कलर येण्यासाठी कोल्हापुरी तिखट पण वापरायचं आहे, ते पण 1-1.5 चमचा घेतलेला आहे मी। हळद घेतलेली आहे 1 चमचा। आता आपल्याला गॅस जे आहे ते बंद करायचं आहे, टाकून थोडंसं परतून। त्यानंतर आता घातलेली आहे मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। त्यानंतर आपल्याला लगेचच साखर पण ॲड करायची आहे। शेंगदाणे, कढीपत्ता, लसण हे पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। सर्व एकजीव झाल्याच्यानंतर आता मी जे आहे साखर टाकलेली आहे, तर साखर तुम्ही वरून पण टाकू शकता। त्यानंतर आता मी घालणार आहे मुरमुरे। खूप छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून मिश्रण जे आहे ते सर्व मुरमुऱ्याला लागलं पाहिजे। आणि असे लाल कलर मस्त आलेला आहे आपल्या मुरमुऱ्याला। खूप छान पद्धतीने बनलेला आहे आणि चवीला पण खूप छान झालेला आहे, अगदी असं कुरकुरीत झालेलं आहे। त्यानंतर आता मी एका ताटामध्ये काढून त्याला थोडंसं थंड होऊ देणार आहे। त्यानंतर आपल्याला डब्यामध्ये एअरपॅक असं भरून ठेवायचं आहे। खूप छान लागलेलं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। नक्की कमेंट करून सांगा की भडंग कशी झालेली आहे ते। वाव, खूप छान झालेली आहे। मस्त अशी मी डिश जी आहे सजून पण घेतलेली आहे। धन्यवाद।